लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. नाशिकचे ग्रामदैवत प्रभू श्री रामचंद्र व गरुड रथाला सुमारे 250 वर्षाची परंपरा असलेल्या पारंपरिक रामरथ यात्रेने रविवार दिनांक 29 रोजी नाशिककरांच्या डोळ्याचे पारणे फेडले. सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय, जय सीता राम सीता असा जयघोष करीत शेकडो वर्षाची परंपरा असलेला श्रीराम रथ व गरुड रथ यांची मिरवणूक रात्री उशिरापर्यंत रंगली. यामुळे संपूर्ण शहरभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. काळाराम मंदिराच्या आवारात काळाराम संस्थानच्या अध्यक्ष न्यायाधीश रेखा पांढरे, विश्वस्त राघवेंद्र पुजारी, प्रतीक पुजारी, शुभम मंत्री, शांताराम अवसरे, ॲडव्होकेट अक्षय कलंत्री, मिलिंद तारे, अमित कोठावडे यांच्या उपस्थितीत श्रीराम पंचायतनाची महापूजा करण्यात आली. पूजा झाल्यानंतर नारळ फोडून त्याची आरती करून दास हनुमान मूर्ती मंदिराबाहेर काढण्यात आली. यावेळी रामरथ गरुड रथ दोन्ही समांतर उभे केले. त्या ठिकाणी आरती केली. आरती झाल्यानंतर गरुड रथ 6:30 वाजता तर रामरथ 6:50 पुढे निघाला. रथाच्या पुढे सनईचं वडा, ढोल ताशांचे पथक होते. तर मस्तकावर छत्री धारण केलेले यंदाचे मानकरी नरेंद्रबुवा पुजारी रथाकडे तोंड करून उलट्या दिशेने मार्गक्रमण करीत पुढे निघाले होते. यावेळी प्रभू रामचंद्राच्या जयघोषाने अवघा पंचवटी परिसर रामनामात न्हाऊन निघाला होता. यावेळी माजी नगरसेवक, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यासह नाशिककर भाविक रथाचे दर्शन घेण्यासाठी आणि रथ ओढण्यासाठी एकच गर्दी केली होती. यावेळी रथावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रथासमोर भगवे ध्वज, पताकांसह सनई, चौघडा, ढोल ताशे असे वाजवून वातावरण भक्तिमय करण्यात आले होते. तसेच ठिकठिकाणी या रथांचे स्वागत फटाक्यांची आतिषबाजी करून करण्यात आले. संपूर्ण रथ मार्गावर रांगोळ्या, ठिकठिकाणी भव्य कमानी उभारून परिसर मंगलमय करण्यात आला होता. या रथांचे ठिकठिकाणी पूजन आणि आरती करण्यात येत होती. तसेच फुलांची उधळण केली जात होती. जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक.